नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा हा कोणता आहे? काल। आणि काल हा यांचा पहिला सीझन आहे। तर या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे? चला बघूया। पहिला आपण काय बघणार आहे? बघा काल। पहिला आपण बघणार आहे की काल काय आहे। तर पहिला यांची परिभाषा बघूया। क्रिया कि जिस रूप से किसी कार्य के करने या होने के समय का बोध होता है उसे काल कहते हैं। क्रिया जेव्हा आपण क्रिया करते किंवा काहीतरी करतात त्यामध्ये आपल्याला जे कार्य असतात ते कुठे करतात किंवा कोणत्या वेळाला करतात, कोणत्या वेळ या करतात आणि ज्या वेळ आहे त्यातून त्या बोध करून जातात एक हा असं समयतून तुम्ही केलेले आहेत त्यांना आम्ही काय म्हणतात? काल असे म्हणतात। कळलं की नाही? हो। तर चला परत मी सांगत आहे, तुम्ही बघा। क्रिया ते कोणताही कार्य किंवा कोणताही रूप कोणताही कार्य असू दे कधीही करूया या करण्याचा कोणता वेळ आहे कोणता समय आहे यांचा बोध करून जाणार होते त्यांना आम्ही काल असं म्हणतात। झाला? हो। आता काही इथे उदाहरण दिलेले आहे ते बघणार आहे आम्ही। बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो। पहिला क्या है? हम सबने गुरुदेव को ध्यान बघा पहिला काय हम सबने गुरुदेव को धन्यवाद दिया। आम्ही सगळं मिळून गुरुदेवांना धन्यवाद केले। तर इथे तुम्ही बघा की दिया हा दिया जो शब्द आहे त्यांना काय म्हणतात? कार्य। पण तो कोणता वेळा दिले आहे हे सर्वश्रेष्ठ आहे। तर दुसरा काय आहे? बच्चे मैदान में खेल रहे। बच्चे म्हणजे मुलं कुठे खेळत आहेत? मैदानावर खेळत आहेत। आता तुमचा तिसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न काय आहे? बघा, मैं भी मेला देखने जाऊंगा। इथे काय म्हणाला आहे की मी म्हणजे मैं, तर मी पण मेला किंवा शैर बघायला जाणार आहे। तर या जाऊंगा, खेल रहे हैं और दिया यात कोणता वेळ आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर हा झाला आपला काल आणि यांचा काही उदाहरण दिलेले आहे। आणखी बघूया। इथे वाक्य में क्रिया हो चुकी है। पहिल्या वाक्यात होता किंवा पहिला प्रश्न तुम्ही बघितले त्यामध्ये क्रिया हो चुकी है। जेव्हा तुम्ही जो पण कार्य करत आहे ते क्रिया झालेली आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये क्रिया हो रही है। दुसरा जो प्रश्न होता आमचा त्यातून क्रियाचे हे चालत आहे। काय होत आहे? चालत आहे। आणि तिसरा जे आहे वाक्य में क्रिया होने वाली है आणि तिसरा जे आहे त्यातून वाक्यात क्रिया होणार आहे। होणार आहे, झाली नाही है किंवा हो नाही आहे, होणार आहे। तर वाक्य में क्रिया के होने का समय ज्ञात होता है आणि याच वेळा किंवा यात आपल्याला हा दिसत आहे की या क्रियामध्ये कोणता समय आहे किंवा कोणता काळातून ही ज्ञात झालेले आहे। आता दुसरा काल के प्रकार। आपल्याला काल झाला, कालची परिभाषा झाला आणि काही उदाहरण झाला। आता आम्ही काय बघणार आहे? काल यांचा प्रकार। किती प्रकार आले आहे कालाचा जे आपण वाचन करणार आहे? तर कालचे 3 प्रकार आहे। किती? 3। पहिला आहे तुमचा वर्तमान काल आणि दुसरा आहे भूतकाल आणि तिसरा आहे तुमचा भविष्यकाल। तर आपल्याला किती कालचा प्रकार आहे? 3। कोणकोणता आहे? मी परत सांगत आहे। पहिला वर्तमान काल, दुसरा भूतकाल आणि तिसरा जे आहे भविष्यकाल आहे। तर अशा प्रकारे कालचा 3 प्रकार आले आहे। आता आपण पहिला बघणार। पहिला कोणता आहे? वर्तमान काल। तर पहिला आपण बघणार आहे वर्तमान कालची परिभाषा। काय बघणार आहे? वर्तमान कालची परिभाषा। बघा, क्रिया के जिस रूप में यह ज्ञात हो कि कार्य अभी हो रहा है तथा चल रहा है उसे वर्तमान काल कहते हैं। बघा इथे काय दिलेले आहे? जी क्रिया तुमची आहे त्या क्रियात ज्या रूपात तुम्हाला हे पाहत आहे की तुम्ही जे कार्य अभी चालत आहे किंवा आता चालत आहे तथा चालणार आहे। तर अशा वाक्यात किंवा अशा शब्दात किंवा अथा क्रियातला आपल्याला वर्तमान काल असे म्हणत जात आहे। तर ही झाली वर्तमान कालची परिभाषा। परत सांगू? हो, चला। तर क्रियाच्या ज्या रूपात हे ज्ञात होऊन जातात की कार्य आता चालत आहे किंवा चल रहा है। तर यात जे कार्य जे चालत आहे त्यांना काय म्हणत आहे? वर्तमान काल असं म्हणत आहे। तर यांचं काही उदाहरण दिलेले आहे। चला बघूया। पहिला उदाहरण काय आहे? पल्लव क्रिकेट खेळता है।
तर पल्लव कोण आहे? एक मुलगा आहे, ते काय करत आहे? क्रिकेट खेळत आहे. तर यांचं कार्य आता चालू आहे. झालेलं आहे का? नाही, चालू आहेत, म्हणून यांना काय म्हणतात? वर्तमान काल. दुसरा बघा, सोने की रक्षा का भार लोहे पर है. सोने यांची रक्षाचा भार कोणावर आहे? लोहेवर आहे. तर हा जो लोहा आहे, तर हा जो लोहा आहे, तर असा कार्य चाललेला आहे. तर यांना काय म्हणतात? वर्तमान काल असं म्हणतात. दुसरा, तिसरा आहे अभी मैं लड्डू खा रहा हूँ. तर आता मी काय करत आहे? लड्डू खात आहे. क्रिया चालत आहे, झालेली नाही. आता ते लड्डू खात आहे, झालेली नाही आहे. तर यांना काय म्हणतात? आम्ही वर्तमान काल असा म्हणतात. तर हा झाला आपला वर्तमान काल, त्याची परिभाषा आणि त्याचे काही उदाहरण पण. आता बघा, इन वाक्यों में खेलता है और खा रहा हूँ क्रियाओं से पता चलता है कि कार्य अभी हो रहा है, इसलिए क्रियाएं वर्तमान काल में है. इथे जे वाक्य दिलेले आहे त्याला आपल्याला माहित जात आहे, जे कार्य तुम्ही करत आहे ते खेळत आहे, म्हणजे कार्य चालू आहे. खा रहा हूँ म्हणजे जेवत आहे, कार्य आता चालू आहे. तर यातून आपल्याला असं म्हणून किंवा असा माहित जाते की हे जे कार्य कुठे येतात? क्रियामध्ये येतात. कोणते क्रियामध्ये? वर्तमान कालमध्ये येतात. तर यांना वर्तमान काल असं म्हणून जात आहे किंवा म्हणता आहे. तर असा प्रमाणे हा पहिला झाला. आता दुसरा बघूया. बघा, वर्तमान कालचे कुछ अन्य उदाहरण. पहिला, माँ बच्चे को सुला रही है. माँ म्हणजे आई काय करत आहे? मुलांना झोपत आहे. दुसरा, माँ मैं तो बस नहा रहा हूँ. म्हणजे मुलं आईला म्हणत आहे की मी आंघोळ करत आहे. तिसरा, मैं ऊंची जगह रहता हूँ. मी कुठे राहत आहे? उंची जागावर राहत आहे. चौथा, रुपल हंस रही है. रुपल काय करत आहे? हसत आहे. पाचवा, मैं देश सेवा की प्रतिज्ञा करता हूँ. मैं काय करत आहे? मी काय करत आहे? मी देशातील सेवाची प्रतिज्ञा करत आहे. तर अशा प्रकारे किंवा अशा प्रमाणे हा प्रश्न तुम्हाला दिलेले आहे, जो वर्तमान कालमध्ये आहे. तर हा प्रकाराचा तुम्ही कसा करणार आहे? तर अशा प्रकारे दिलेले आहे. आता आपण पाहणार आहे दुसरा, भूतकाळ. तर वर्तमान काल झालेला आहे आपल्याला भूतकाळ. आता भूतकाल की परिभाषा बघूया. जहाँ बीते हुए समय में किसी कार्य के होने का बोध होता है, उसे भूतकाल कहते हैं. जेव्हा तुम्ही कार्य करत आहे ते होऊन झालेले आहे, ते होऊन झालेले आहे, तुम्हाला असा बोध होतो किंवा असं कार्य होतो, तर त्यांना काय म्हणतात? आपण भूतकाल असे म्हणतात. तर भूतकाल तर झाला. परत मी सांगत आहे, ऐका तुम्ही. जिथे तुम्हाला असे वाटते, ज्यावेळी जे कार्य जे होऊन जात आहे, जे होऊन जात आहे. परत बघा, जहाँ बीते हुए समय में किसी कार्य के होने का बोध होता है, उसे भूतकाल कहते हैं. जहाँ किंवा जिथे तुम्हाला असं माहिती आहे, ते कार्य पूर्ण झालेला आहे आणि ज्या वेळ आहे त्याचा बोध करून जातात आहे, त्यांना भूतकाल असं म्हणतं. बघा यांचं उदाहरण. पहिला, कल में स्कूल स्वतंत्रता दिवस मनाया गया. कल स्कूल में स्वतंत्रता दिवस मनाया गया म्हणजे कार्य झालेलं आहे आणि तुम्हाला बोलत आहे, तुमचं जे मित्र आहे तुम्हाला बोलत आहे की काल म्हणजे उद्या स्कूल स्वतंत्रता दिवस बनून गेला. तर गेला म्हणजे कार्य झाला. तर इथे कार्य जे पण झालेलं आहे त्यांना भूतकाल असे म्हणतात. दुसरा बघा, ऋत्विक अपना गृह कार्य कर चुका था. ऋत्विक जे आहे आपलं गृह कार्य करून गेला आहे, म्हणजे कार्य आम्हाला जे कार्य दिलेलं आहे ते होऊन गेला आहे. तर इथे जे दुसरा आहे ते पण तसेच ही आहे. तर हा झाला आपला भूतकाळ. काय झाला? भूतकाळ. तर याप्रमाणे दुसरा जे आपला भूतकाळ झालेला आहे, कार्य दिलेला आहे. तिसरा, कल मैं लड्डू खाए थे. कल मैंने लड्डू खाए थे. तर काल मी लाडू खाल्लेला होता. तर इथे पण झालेलं आहे की कार्य आपलं जे आहे जे होऊन झालेला आहे. तर यांना काय म्हणतात आपण? भूतकाळ. काय म्हणतात? भूतकाळ. आता बघा, इन वाक्यों में मनाया गया, कर चुका था और खाए थे क्रियाओं से पता चलता है कि काम समाप्त हो चुका है, इसलिए ये क्रियाएं भूतकाल की है. इथे आपल्याला असं माहित पडत आहे की जे आपलं कार्य आहे ते होऊन गेलेलं आहे. तर होऊन गेलेल्या कार्याला काय म्हणतात आपण? आणि कार्य जे आपलं आहे ते समाप्त होऊन गेलेला आहे. तर अशा प्रकारे असा कार्याचा होऊन गेलेल्या क्रियाला काय म्हणतात आपण? भूतकाळ असा म्हणतो. हे झाला आपला भूतकाळ. कळलं की नाही तुम्हाला?
सांगा लवकर. कळाले. चला आता मागे बढूया. चला बघा इथे भूतकालचे कुछ अन्य उदाहरण, अजून काही उदाहरण दिलेले आहे मी बघा. हम सब गुरुदेव को धन्यवाद देकर चल दिए. दूसरा, ऋत्विक एक गांव में रहता था. तीसरा, बबलू को बहुत प्यास लग रही थी. आणि चौथा, धमाल झोपड़ी के बीच बच्चों ने गुब्बारे फोड़े. पांचवा, टीटू चिंकी के बच्चों का ध्यान रखती थी. तर याप्रमाणे तुम्हाला असं दिसत आहे की जे कार्य होऊन गेलेलं आहे तेच मी तुम्हाला उदाहरण दिलेले आहे. तर याबद्दल याप्रमाणे इथे मी भूतकालच्या काही उदाहरण दिलेले आहे तुमच्या समोर. तर तुम्ही बघून घ्या आणि लिहून पण घ्या. आता आपल्या समोर काय आलेले आहे कोणी सांगणार का मला? चला मी सांगते. आता आहे आपल्याकडे भविष्यकाल. आता आपण पहिला काय बघणार आहे यांच्या परिभाषा बघणार आहे. भविष्यकाल की क्रियाएं है कि क्रिया के जिस रूप से आने वाले समय में किसी कार्य के करने या होने का बोध होता है उसे भविष्यकाल कहते हैं. तर भविष्यकालमध्ये काय होतात? भविष्यकालमध्ये यामध्ये तुम्हाला क्रिया कोणताही रूप जे समय किंवा किसी कार्य के करणे, कोणत्याही कार्याचं करणार यांचा बोध होणार जातात. कुठे? भविष्यामध्ये. कोणता? भविष्यामध्ये होऊन जातात त्यांना भविष्यकाल असं म्हणतात. जसं एक उदाहरण देऊ, मी उद्या स्कूल नाही जाणार. तर नाही जाणार म्हणजे मी उद्या नाही जाणार. मी का तुम्हाला आता सांगणार आहे? कारण की मी भविष्यात म्हणजे कालचा बात तुम्हाला आज बतवते. तर यांना भविष्यकाल असा म्हणतात. जे पण कार्य आपण भविष्यासाठी करणार आहे त्यांना आपण भविष्यकाल असा म्हणते. परत सांगू का? हो चला मैं सांगते. बघा, भविष्यकाल की क्रियाएं हैं क्रिया के जिस रूप से आने वाले समय में किसी कार्य के करने या होने का बोध होता है उसे भविष्यकाल कहते हैं. भविष्यकालातून क्रियाएं जे आली आहे ते क्रियांचं रूप जे कोणता वेळेला होणार जाणार आहे किंवा कोणत्या वेळात आपण करणार आहे यांचा बोध कळून जातात आहे त्यांना भविष्यकाल असा म्हणते आहे. तर यांचं उदाहरण काही दिलेले आहे. चला बघूया. मैं भी मेला देखने जाऊंगा. मी पण जाणार आहे. कुठे? शहर बघायला. तर इथे जाणार आहे. गेले का? नाही. दुसरा, नलिन अब मयंक खेलेगा. नलिन अब मयंक खेलेगा. खेळर होऊन जाणार आहे का? नाही. खेलेगा म्हणजे ते खेळणार. आता खेळत नाही आहे, खेळणार. तिसरा, कल मैं लड्डू खाऊंगा. उद्या मी लड्डू खाणार आहे. मी अशा प्रकारे तुम्हाला जे प्रश्न आहे तुमचा सगळं एकसारखाच आहे. मी का दिले असं की तुम्हाला लवकर समजणार आहे म्हणून असं मी प्रश्न दिलेल्या आहे. तर इथे भविष्यकाल आणि यांचं उदाहरण याप्रमाणे मी तुम्हाला दिलेले आहे. आता यांचा काही वाक्य बघूया. इन वाक्यों में जाऊंगा, खेलेगा और खाऊंगा क्रियाओं से पता चलता है कि कार्य आने वाले समय में होगा. अतः भविष्यकाल की क्रियाएं हैं. आता इथे जे वाक्य दिलेलं आहे जसं त्यांचा वाक्य आहे जाऊंगा, खेलूंगा और खाऊंगा म्हणजे जाणार, खाणार आणि खेळणार. तर अशा प्रकारे जे क्रिया असणार त्यांचा पता आपल्याला चालणार आहे. आणि हा जे कार्य आहे ते आनेवाले म्हणजे येणाऱ्या समयाला कधी येणार हा भविष्यकालातून क्रियाला आले आहे. तर अशा प्रकारे यांचं पण काही उदाहरण आणि परिभाषा दिलेली आहे. तर यांचं काही उदाहरण इथे पण मी दिलेले आहे. बघून घ्या. आता आपण बघणार आहे. बघा, भविष्यकाल के कुछ अन्य उदाहरण. पहिला, हम कल शिर्डी जाएंगे. आता मी काल शिर्डी जाणार आहे. गेले का? नाही, पण जाणार आहे. दुसरा, ऋत्विक मैं तुम्हारी मदद करूंगी. मी तुझा मदत करणार. केली का? नाही, परंतु करणार. तिसरा, गुरुदेव कार्यक्रम में नहीं आएंगे. गुरुदेव जे आहे ते कार्यक्रम मध्ये नाही येणार. चौथा, माँ अब पाणी की एक बूंद भी नहीं होगी. इथे म्हणाले आहे की माँ आता पाणीचा एक पण बूंद नाही इथे ठेवणार किंवा नाही होणार. तर याबद्दल होणार की नाही होणार हे आपल्याला माहित नाही, पण मी करणार या नाही करणार हे पण नाही ठाऊक आहे. तर यांना काय म्हणतात आपण? भविष्यकाल असा म्हणतात. तर या ठिकाणी तुम्हाला हे सगळे झालेलं आहे. तर कशा करायचं हे पण केलेलं आहे.
तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कालची परिभाषा शिकलो आणि कालचं किती प्रकार आहे हे पण शिकलो. तर कालमध्ये कोणकोणता काल आहे? वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल. आणि सामान्य ज्ञानबद्दल मी तुम्हाला सांगते, जसे जे वर्तमान काल आहे त्यातून क्रिया चालत आहे. भूतकाळमध्ये ती क्रिया चाललेली आहे, होऊन झाली आहे आणि भविष्यकाळमध्ये होणार. तर याबद्दल हा सामान्य ज्ञान रूपात आलेले आहे की होते, होऊन जाणे आहे आणि होणार आहेत. तर असा बद्दल या प्रकाराचा कालाचा प्रकार दिलेला आहे आणि त्यांची परिभाषा पण मी दिलेली आहे. तर हा झाला आपला काल. धन्यवाद.